सुवर्ण बारामतीहून आलेल्या या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत ज्या फेटा बांधून अजित पवारांच्या भेटीसाठी आलेल्या होत्या आणि इथून त्यांनी निमंत्रण पत्रिका ज्या आहेत त्या अजित पवारांच्या कार्यालयातून स्वीकारल्यात आणि आता इथून त्या शपथविधीच्या ठिकाणी जाणार आहेत। अनेक महिला ज्या आहेत त्या या सगळ्या शपथविधीसाठी आल्यात। कुठून आलात तुम्ही? मी माळशिरस तालुक्यातून शिंदेवाडी गावातून आलेली। बरं, मग तुम्ही काय लाडक्या बहिणीमुळे आलात, कशामुळे की निमंत्रण होतं तुम्हाला? लाडक्या महिलेमुळे नाही आणि अजितदादामुळे बी आम्ही आले। बरं, मग दादांची भेट झाली का? हो काय म्हटले? दादा म्हटल्यांदा काय म्हटले? दादा काय नाही म्हणले, आले शपथविधीसाठी आलेलो आहे आम्ही। बरं, दादा काही बोलले का? दादांची भेटच झाली भेट झाली नाही दादांची। यांची भेट दादांची झालेली नाही। वैशाली नागवडे त्या या महिलांना घेऊन आल्यात। त्यांच्यासोबत या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आल्यात। कुठून? दौंडवरून, माळशिरसून, कुठून आल्यात? खरं तर ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या आणि माळशिरस तालुक्यातल्या बहिणी आहेत आणि खऱ्या अर्थानं अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी, लाडक्या दादांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या लाडक्या बहिणी पूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणींना प्रचंड आनंद झालेला आहे कारण आमचे लाडके दादा आज शपथ घेत आहेत। बरं, दादांची भेट झाली का? खरं तर आता झाली नाही, मला यायला उशीर झाला, पण सकाळपासून दादा सगळ्यांना भेटत होते। ठीक आहे, या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अजित पवारांची भेट घेण्यासाठी आलेत, मात्र दादांची भेट त्यांची इथं झाली नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शपथविधी झाल्यानंतर अजित पवार त्यांना भेटणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती वेळ जी आहे ती जवळ आल्यामुळं आता या महिलांना दादांनी थेट शपथविधीच्या ठिकाणी जायच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांना पास जे आहेत ते पासेस सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि इथून या महिला थेट शपथविधीच्या ठिकाणी जातील आणि तिथून या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या परत येतील। नक्की या सगळ्या नक्की वैभव, तू त्या सगळ्यांशी संवाद साधलास त्याबद्दल आभार। देवगिरीच्या बाहेर आहे, घोषणाबाजी सुरू आहे अजित पवारांच्या समर्थनार्थ आणि ही जी छायाचित्र आपण बघतोय ती आपल्याला शिवसेनेचं शिष्टमंडळ दिसतंय। शिवसेनेचं शिष्टमंडळ हे सागर बंगल्यावर गेलं। उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे स्वीकारणार आहेत असं म्हटल्यानंतर सागरवर गेले आणि तिथून ते राजभवनावर गेले। तेच हे शिष्टमंडळ सागरवर आलेलं आणि देवेंद्र फडणवीसांना भेटलेलं। लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, हे छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचलंय। सागरवर जेव्हा शिष्टमंडळ आलं होतं तेव्हाचं हे छायाचित्र आहे, काय सांगाल? काही वेळापूर्वी सागर बंगल्यावरती शिवसेनेचं जे शिष्टमंडळ आलं त्याचा हा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे एकनाथ शिंदे सरकारबरोबर जाणार का, उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार का? जे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे ते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारतील का आणि स्वीकारला तर त्यांच्या कोणतं खातं जे आहे ते त्यांना मिळणार? या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। एकनाथ शिंदे जे आहेत ते गृह खात्यावरती अडून बसलेले होते आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे खाते जे आहे ते त्यांना मिळावे अशा प्रकारची मागणी त्यांची होती। दीपक केसरकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी हेच सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं अजित पवार यांचा सन्मान केला जातोय, अर्थात अजित पवारांना वित्त खातं अर्थात जे खातं दिलं जाते ते महत्त्वाचं खातं आहे आणि अशा खात्याबरोबरच एक खातं जे आहे ते एकनाथ शिंदेंना मिळावं म्हणूनच त्यांचा हट्टवास होता की बाबा ह्या सरकारमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आमच्याकडे एक महत्त्वाचं खातं असणं आवश्यक आहे आणि शिवसेनेसारखा जर पक्ष पुढच्या काळासाठी वाढवायचा असेल, शिवसेना पक्ष जर आपल्याला सोबत ठेवायचा असेल, जी शिवसेना ठाकरेंकडून बाहेर काढून त्यांनी स्वतंत्र शिवसेना जी आहे ती उभी केली, ही शिवसेना जर आपल्याला कायमस्वरूपी टिकवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं खातं कुठलं असेल तर ते निश्चितपणे गृह खातं आहे आणि म्हणून हे गृह खातं आपल्या का असावं अशा प्रकारचा आग्रह एकनाथ शिंदे यांचा होता आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर मंत्र्यांचा देखील होता। कारण या सगळ्या मंत्र्यांवरती असतील, कार्यकर्त्यांवरती असतील किंवा त्यांच्या मदती असतील, या सगळ्यासाठी जर कुठलं खातं महत्त्वाचं होतं तर ते निश्चितपणे गृह खातं तितकंच महत्त्वाचं होतं। अजित पवारांना जे खातं अर्थ देण्यात आलेलं आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जर विचार केला सुवर्णा, तर त्यांना जे खातं अर्थ खातं देण्यात आलेलं आहे ते खातं सहकाराशी संबंधित आहे, बँकांशी संबंधित आहे आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित, ज्या ज्या संस्थांना आर्थिक मदत करायची आहे त्या संस्थांना भरघोसपणे मदत करता येईल अशा प्रकारचं खातं अजितदादांना दिलेलं आहे। आणि अजित पवारांचा पक्ष ज्या बेसवर उभा आहे ते म्हणजे सहकाराचा बेस आहे, शिक्षणाचा बेस आहे, अर्थात ह्या सगळ्या बेसवरती अजितदादांचा पक्ष उभा आहे
आणि म्हणून त्यांनी ते खातं मागून घेतलं आणि त्यांना ते खातं मिळालं देखील. मात्र शिंदेंना जर आपला पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना गृह खातं आवश्यक होतं आणि म्हणून त्यांनी गृह खात्यावरती अडून बसलेले होते आणि याच खात्यावर कदाचित त्यांच्यामध्ये सेटलमेंट झाली असावी अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या मंत्रिमंडळाच्या आजच्या शपथविधीनंतर हे गृह खातं एकनाथ शिंदेंना मिळतं का? क्षमा कर लक्ष्मण, तुला थांबवलं, पण अशी ही चर्चा समोर येत होती की गृह खातं सोडायला भाजप तयार नाहीये आणि त्याच्या पाठोपाठ अर्थ मागितलं होतं ते तर नाहीच, पण नगरविकास खात्यावर आत्ता चर्चा होत होती ते सुद्धा कदाचित शिवसेनेला मिळणार नाही. अशा जर चर्चा समोर येत असतील तर मग तोडगा निघाला कुठल्या खात्यावर? ह्या सगळ्या जरी चर्चा असल्या तरी एकनाथ शिंदेंना असं डावलून चालणार नाही. ज्या एकनाथ शिंदेंनी सगळी शिवसेना भाजपसोबत आणली त्या एकनाथ शिंदेंना जर आज अशा पद्धतीने वागणूक दिली, जरा नीट नीट गडबड करू नका. आता खाली घे थोडं. राज्यपालांना भेटला, निवेदन पत्र देखील दिलेले. काय निवेदन पत्र दिले आणि कोणती फुटलेली आहे का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज 5:30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. आम्ही शिवसेनेच्या वतीनं सगळ्याच आमदारांनी, माजी मंत्र्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती केलेली होती की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री बनलं पाहिजे. त्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील सरकारमध्ये असले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका होती. आणि मला सांगताना आनंद होतोय की शिवसेनेचे आमचे सगळे आमदार, शिवसैनिक, महायुतीचे सगळे आमचे आमदार आणि माननीय देवेंद्रजींनी स्वतः देखील एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली होती आणि या सगळ्यांच्या विनंतीला, इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं. त्यानंतर आम्ही सगळे माननीय देवेंद्रजींना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलेलो होतो. त्यांच्याकडनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शिफारसीचे जे पत्र आहे ते आमच्याकडे देण्यात आलं आणि ते आता आम्ही राजभवनावर येऊन राजभवनाचे जे प्रधान सचिव आहेत प्रवीण दराडे त्यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब 5:30 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे आता निश्चित झालेलं आहे. इतर मंत्री काय शपथ घेणार आहेत का? तीनच लोक. कोंडी कशामुळे निर्माण झाली होती? काय कारण होतं? कोंडी अजिबात नव्हती. प्रत्येकाची म्हणजे जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत ते देवेंद्रजी असतील, आम्ही माजी मंत्री सगळे असू, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे सगळे आमदार असतील, शिवसेनेचे खासदार असतील, यांची प्रामाणिकपणाची इच्छा होती की ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, आमच्या सगळ्यांसाठीच फार मोठं राजकीय योगदान देऊन आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं होतं, त्यांचं सरकारमध्ये असणं हे अतिशय आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आवश्यक होतं, जनतेच्या दृष्टीनं आवश्यक होतं. आणि म्हणून काल देखील आम्ही सगळ्यांनी, जेवढे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत, खासदार आहेत, महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी शिंदे साहेबांना विनंती केली की तुम्ही जो विचार करताय की संघटन प्रमुख म्हणून, पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून संघटन करायचं आणि अन्य कोणाला तरी संधी द्यायची, हे आम्हाला कोणालाही मान्य नाही. तुम्ही तर पक्षप्रमुख आहातच, तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत, परंतु ते उपमुख्यमंत्री बनले पाहिजेत ही शिवसैनिकाच्या, प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिकाची इच्छा होती आणि ती आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली. त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. महत्त्वाच्या खात्यांची मागणी शिवसेनेकडे करण्यात येत होती, ती मागणी पूर्ण झाली आहे का? महत्त्वाच्या खात्यांची मागणी जी ती करण्यात आली होती, याबद्दल मला असं वाटतं की ह्या सगळ्या आपल्यापर्यंतच्या बातम्या पोहोचत आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाहीत. माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजींशी देखील स्पष्ट पद्धतीनं बोलू शकतात, माननीय मोदी साहेबांशी देखील बोलू शकतात, अमित शहा साहेबांशी देखील बोलू शकतात. ज्या व्यक्तीनं सलग 2दा पत्रकार परिषद घेऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब जो निर्णय मुख्यमंत्री पदाचा घेतील त्याला पूर्ण शिवसेना समर्थन करेल ही घोषणा केलेली होती, त्याची अंमलबजावणी ते करतायत. त्याच्यामुळं खाते वाटपाचा विषय असेल किंवा मंत्रिपदाचा विषय असेल हे तिन्ही नेते मंडळी एकत्र बसून नक्की चांगल्या पद्धतीनं सोडवतील. त्याच्यामधनं कुठेही वेगळं चित्र निर्माण करण्याची कोणाची इच्छा असणार नाही.
आणि हे देखील स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. सर हिंदी में जाना चाहिए। नहीं, सर, आखिरकार एक क्यों देरी मराठीमध्ये हुई? तिघच लोक शपथ घेणार सर, ये आहेत. मोदी आ रहे मंत्रिमंडळाचे काही हैं, हिंदी में सदस्य जानना शपथ चाहिए। मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. बाकीचं मंत्रिपदाची शपथ कधी होऊ शकते अंदाज आहे सर? आज जी बैठक झाली सर, क्या आपने प्रोसीजर की एकनाथ शिंदे शपथ लेंगे? देरी क्यों? आप सबको पता है कि कल शिवसेना के सब एमएलए, सब एक्स मंत्री, हमारे सब कार्यकर्ता, सब पदाधिकारी, महिला आघाड़ी के सब पदाधिकारी, हमने एक विनती की थी एकनाथ शिंदे साहब को कि आपने उपमुख्यमंत्री होना चाहिए, शपथ लेनी चाहिए, ये हमने विनती की थी और हमको विश्वास था कि वो स्वीकार करेंगे. विद्यमान जो अभी मुख्यमंत्री होने वाले हैं वो देवेंद्र जी ने भी उनसे विनती की थी, महायुति के सब आमदार लोगों ने की थी. तो उस विनती का सम्मान करते हुए माननीय एकनाथ शिंदे साहब ने जो हमको विश्वास था उसी तरह वो स्वीकार करने का ऐलान किया. बाद में हम देवेंद्र जी के पास आए, उन्होंने हमारे पास एक जो लेटर दिया था राजभवन के लिए वो लेके हम राजभवन में आए थे. प्रवीण दराडे करके जो प्रधान सचिव है राजभवन के, उनके पास हमने वो सुपुर्द किया है. अभी 5:30 बजे मुख्यमंत्री देवेंद्र जी और उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब भी शपथ लेंगे उपमुख्यमंत्री पद की. सर ऐसा कहा जा रहा था कि ये दबाव की राजनीति कर रहे हैं, उनके बारे में आप क्या जवाब? नहीं, दबाव की अगर राजनीति रहती तो पिछले 5 दिन में 2 बार खुद एकनाथ शिंदे साहब ने खुद की पत्रकार परिषद लेके समर्थन जो डिक्लेयर किया वो हम नहीं करते, क्योंकि उन्होंने बोला था कि केंद्रीय नेतृत्व जो नरेंद्र मोदी साहब है, अमित शाह साहब है, जो इथे दृश्य बघतोय पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आलेले आहेत. ते आझाद मैदान परिसरामध्ये आलेत. भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत आणि ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आझाद मैदानात भव्य दिव्य असा सोहळा होतोय. शपथविधी सोहळा मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेले आहेत. तर प्राथमिक माहिती हीच येते की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. देवेंद्र जी है, अजीत दादा है, वो बैठ के वो तय करेंगे कि कौन सा खाता रहेगा, कौन मंत्री बनेगा. ये अभी आगे जाके होने वाली बात है. अभी तो शाम को 5:30 बजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के उपस्थिति में जो ओथ सेरेमनी हो रहा है उसमें उपमुख्यमंत्री करके माननीय एकनाथ शिंदे साहब शपथ लेने वाले हैं. चला हा मान देऊन उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंनी स्वीकारलेलं आहे. ते शपथ घेणार आहेत संध्याकाळी. देवेंद्र फडणवीसांना आधी आम्ही भेटलो आणि त्यानंतर राजभवनावर आलो. आम्ही राजभवनावर पत्र दिलेलं आहे आणि पत्र दिल्यानंतर शपथविधीला एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील आणि ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील. खात्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केलंय की तिन्ही नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद शिंदेंचा आहे. त्यामुळे ते कुठल्याही विषयासंदर्भात या तिघांशी बोलू शकतात. पण खात्यासंदर्भात अडून बसणारे शिंदे नाहीत. त्यामुळे खात्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही आणि त्याविषयी चर्चा होत राहील. अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू राहतील असं उदय सामंतांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र आम्ही सगळ्यांनी जो आग्रह धरला होता त्याचा मान शिंदेंनी ठेवला. आपण अजितकडे जाऊया. अजित, काय अपडेट? सुवर्णा न्यूज लोकमतवरती आपण जे फोटो पाहतोय हे सर्वात आधी फोटो आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये स्पष्टपणे आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो पाठिंबा दिला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आणि तिथून एक पत्र घेऊन सुरुवातीला सागर बंगल्यावरती जाऊन